नमस्कार मित्रांनो अगोदर तुम्ही या कमेंट्स पहा। या ज्या कमेंट्स आहेत मित्रांनो, या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये त्या माता भगिनींनी केलेल्या आहेत। कालच्या दिवशी आपल्या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता। त्या संदर्भात या ठिकाणी ज्या माता भगिनींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा अजून मिळालेला नाहीये अशा माता भगिनींनी भरपूर कमेंट्स केलेल्या आहेत। अगोदर आपण या कमेंट्स बघूया, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये त्या महिलांना पैसे घेण्यासाठी काय करावे लागणार आहे आणि ते काम केल्यानंतर मित्रांनो 100% तुमच्या बँक खात्यावरती तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होतील। तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी या कमेंट्स वाचूया। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, माझा अर्ज 5 ऑगस्टला मंजूर झाला आहे, पोस्टाचे अकाउंट ओपन केले आहे तरी पैसे आले नाहीत। दादासाहेब जुलैपासून फॉर्म भरून अप्रूव्ह झाल्यावर सुद्धा पैसे मिळाले नाहीत, 1 पण रुपया आलेला नाही आले अजून पैसे, मी लाडकी बहीण नाही का सर? अजून 1 रुपया सुद्धा आला नाही, मला अजूनही 1 रुपया आलेला नाही। 17/9/2024 पर्यंत पैसे आले नाहीत, नाही आले दादा अजून पैसे, मी लाडकी बहीण नाही का? 12 ऑगस्टला अप्रूव्ह झाला फॉर्म पण अजून 1ही रुपया मिळालेला नाही, कधी भेटणार तिसरा हप्ता? माझा फॉर्म 5 ऑगस्टला मंजूर झाला आहे तरी मला अजून लाडक्या बहिणीचा 1 रुपया सुद्धा आलेला नाही। माझा फॉर्म ऑगस्ट महिन्यात भरलेला आहे तरी आणखीन 1 रुपयाही आलेला नाही। 3 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला, अजून पैसे मिळाले नाही। काय बोलता दादा, आधार पण लिंक आहे तरी पैसे आले नाही, अजून 25 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे। आम्ही फॉर्म 29 ऑगस्टला भरला आहे, 30 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण अजून पैसे मिळाले नाही। ऑगस्टला अप्रूव्ह झाला, अजून पैसे आले नाहीत। 23 जुलैला फॉर्म भरला आहे पण अजून पैसे आले नाहीत सर, मला 1ही रुपया आला नाही। 26 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, ऑगस्ट 24ला फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह पण झाला आहे पण 1 रुपया पण आला नाही। आम्हाला एकही हप्ता मिळालेलाच नाही। मी 31 जुलैला भरला, 6 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, मग वाट पाहिली पण मिळाले नाही। मग चेक केल्यावर आधार सीडिंग प्रॉब्लेम दाखवत होता। 10 सप्टेंबर पर्यंत आधार सीडिंग प्रॉब्लेम सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केला। मी तर जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, बँक सीडिंग पण आहे तरी सुद्धा पैसे आले नाही। माझे अप्रूव्ह होऊन 1 महिना झाला, अजून पैसे आले नाही। 17ला फॉर्म भरला, 18ला अप्रूव्ह झाला, ऑगस्ट महिन्यामध्ये 29ला आधार लिंक पण झाले, अनेक पैसे आले नाही, 1 रुपया सुद्धा आला नाही। दादा किती दिवसात पैसे येतील? अहो दादा आम्ही पण फॉर्म भरला आहे, जुलैला अप्रूव्ह पण झाला आहे, सीडिंग पण आहे, जवळपास फॉर्म भरून 3 महिने होत आले, अजून पण पैसे आले नाहीत। माझा फॉर्म जुलैमध्ये भरला आहे, अप्रूव्ह पण झाला आहे पण अजून पैसे आले नाहीत, राहणार रायगड। तर मित्रांनो या कमेंट्सवरून असं समजते की अजूनपर्यंत बऱ्याचशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। ज्या महिलांचे फॉर्म हे जुलैमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्या खात्यावरती सुद्धा अजून 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। ज्यांनी जुलैमध्ये भरले त्यांचे जुलैमध्ये अप्रूव्ह झाले आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये भरले त्यांचे ऑगस्टमध्ये सुद्धा अप्रूव्ह झाले, परंतु तरी देखील त्यांच्या बँक खात्यावरती अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले नाहीयेत। तर मित्रांनो अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांना अजून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये तर त्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, कारण की मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर हे पैसे घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे। आणि मित्रांनो 100% हे काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला 100% सोल्युशन हे मिळणार आहे। जेवढ्या पण महिलांचे पैसे अजूनपर्यंत फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर सुद्धा जमा झाले नसतील त्या सर्व महिलांच्या बँक खात्यावरती पैसे तुम्हाला कसे जमा होतील याबाबतचा 100% उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि तो उपाय केल्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होतील। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये आणि त्यांचे फॉर्म हे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा महिलांनी सगळ्यात महत्त्वाचे जे काम करायचे आहे ते तुमच्या मोबाईलमधूनच करायचे आहे। आणि ते काम काय आहे मित्रांनो, तर सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला क्रोम ब्राउझर हे ओपन करायचे आहे। मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, या ठिकाणी 100% तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे। आणि मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही गेले तर 100% तुम्हाला या योजनेचे पैसे हे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळण्यासाठी खूपच अडचण ही येणार आहे, कारण की तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही गोष्टी समजणार नाहीयेत। या ठिकाणी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुमचे पैसे तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ नक्की स्किप न करता पूर्ण पहा आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी गुगलमध्ये तुम्हाला टाकायचे आहे माय आधार टाकल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्या समोर स्क्रीन येणार आहे।
या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक लॉगिन नावाचं बटन दिसत असेल, त्या लॉगिन नावाच्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। लॉगिन नावाच्या बटनावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर अशा पद्धतीने पेज येणार आहे। या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली जो काही कॅप्चा दिसतोय तुम्हाला, या ठिकाणी जो काही कोड दिसतोय तो जसाचा तसा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला लॉगिंग विथ ओटीपी नावाचा जो पर्याय दिसतोय त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या पर्यायावरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक केलेला असेल त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल। तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकून झाल्यानंतर लॉगिन नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉगिन नावाच्या बटनावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आपल्याला दिसतील। बँक सीडिंग स्टेटस नावाचा जो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय 5 नंबरवरती, तर त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग स्टेटस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीने आपल्या समोर आपले आधार कार्ड ज्या बँकेसोबत लिंक असेल ती बँक आपल्या समोर या ठिकाणी येऊन जाईल। या ठिकाणी तुम्ही पाहून घ्यायचं मित्रांनो, बरोबरचं चिन्ह दिसतंय तुम्हाला आणि कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजेच तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत मॅप झालेले आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुमचा आधार नंबर तुम्हाला दिसणार आहे। त्याच्यानंतर तुमची कोणती बँक ही आधार कार्ड सोबत लिंक आहे ती बँक तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि खाली बँक सीडिंग स्टेटस हा तुम्हाला ऍक्टिव्ह दिसेल। या ठिकाणी अशा पद्धतीने ऍक्टिव्ह दिसणार आहे आणि तुम्ही बँक आधार लिंक हे कोणत्या तारखेला केलेले आहे ती तारीख तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ज्या बँकेचे दिसत असेल त्या बँकेत तुमचे पैसे हे गेलेले आहेत। आता या ठिकाणी पहा मित्रांनो, 7/8/2015 रोजी यांची ही बँक आधार कार्ड सोबत लिंक झालेली आहे आणि जर यांनी फॉर्म भरत असताना स्टेट बँकेचे खाते दिलेले असेल आणि त्या महिला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे स्टेट बँकेत चेक करत असतील तर त्या बँकेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीयेत, कारण की त्यांचे आधार कार्ड अगोदरच सेंट्रल बँक सोबत लिंक झालेले आहे। त्यामुळे त्यांचे पैसे 100% सेंट्रल बँक मध्येच गेलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बऱ्याचशा महिलांचं झालेले मित्रांनो, बऱ्याचशा महिलांचं लग्न आधीचे जे अकाउंट होते ते त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक होते आणि ते आधार कार्ड सोबत लिंक असल्या कारणाने ते त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या त्या बँकेत गेलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरत असताना सासरकडचे जे अकाउंट ओपन केले असेल तो अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला असेल आणि ते लाडकी बहीण योजनेचे पैसे त्याच अकाउंटमध्ये बघत असतील। परंतु अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्यायचं आहे, या ठिकाणी तुमची जी पण बँक दाखवत असेल तर त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे चेक केल्यानंतर जर तुमचा स्टेटस अशा पद्धतीने दाखवत असेल म्हणजेच तुमच्या या आधार नंबर सोबत कुठलीही बँक लिंक नाहीये आणि या ठिकाणी पहा बँक सीडिंग स्टेटस सुद्धा इनॅक्टिव्ह दाखवत आहे। अशा पद्धतीने ज्या महिलांचे दाखवत असेल त्या महिलांनी लगेच बँकेत जाऊन त्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करण्याचा फॉर्म हा भरून द्यायचा आहे आणि सोबतच तुमची बँक केवायसी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे। हे काम केल्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होतील। जोपर्यंत तुमचे बँक खाते या ठिकाणी अशा पद्धतीने ऍक्टिव्ह दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत। जरी तुमचा फॉर्म हा जुलै महिन्यात अप्रूव्ह झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण की पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून दिले जातात आणि हे पैसे घेण्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे हे खूपच महत्त्वाचे आहे। लिंक असलेले बँक खात्यांमध्ये लगेच पैसे जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांचा असा इनॅक्टिव्हचा प्रॉब्लेम होता त्या महिलांचे पैसे हे अटकलेले आहेत। त्यामुळे आता अशा सर्व महिलांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळतील। त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे, ज्या महिलांचे फॉर्म हे जुलैमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्या या योजनेसाठी पात्र देखील आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे आलेले नाहीयेत, तर त्याचे काय? तर मित्रांनो अशा केसमध्ये दोन गोष्टी शक्य आहेत। पहिली म्हणजे तुमचे पैसे आले असतील परंतु तुमचे बँक खाते हे बऱ्याच वर्षांपासून ऑपरेट न झाल्यामुळे बँकेने तुमचे ते पैसे कट केलेले असतील। त्यामुळे अशी जी केस आहे त्यांनी लगेच बँकेत जाऊन आपले स्टेटमेंट काढून घ्यायचे आहे। त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावरती जमा झाले होते की नाही आणि जर समजा तुमचे पैसे हे जमा झालेच नसतील तर आता लवकरच लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हा महिलांना दिला जाणार आहे आणि याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी सुद्धा घोषणा केली आहे। त्यामुळे आता तिसरा हप्ता ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस ज्या महिलांचे फॉर्म हे जुलैमध्ये अप्रूव्ह झाले होते आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक होते तरी त्यांना अगोदरच्या 2 हप्त्यांमध्ये पैसे मिळाले नाही, तर आता त्यांना तिसऱ्या हप्त्यामध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत।
तर आता तुम्हाला समजले असेल मित्रांनो की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही कशा पद्धतीने शोधू शकता। जर तुमचे वापरू झाले असेल आणि आधार कार्ड हे बँक सोबत लिंक नसेल तर ते करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील आणि जर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असेल आणि तुमचे बँक आणि तुमचे लाडकी बहीण योजनेचा अर्ज सुद्धा मंजूर झाला असेल तरी देखील तुमच्या बँक खात्यात पैसे नसतील तर बँकेत स्टेटमेंट काढायचं आहे। स्टेटमेंटमध्ये तुम्हाला समजणार आहे की तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आले होते की नाही। आले असतील, बँकेने कट केले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाणार आहे आणि आलेच नसतील तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये 4,500 रुपये 100% मिळणार आहेत। त्यामुळे कुठल्याही माता भगिनींनी टेन्शन घेऊ नये, तुम्हाला 100% या ठिकाणी तुमचे पैसे हे मिळणार आहेत।